नमस्कार, मी प्रीती माने. नवराष्ट्र ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत. पूर्ण राज्यामध्ये आषाढी वारीचा उत्साह आहे. पुणे शहरामध्ये काल संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज दोघांच्या पालखीचं आगमन झालं आणि लाखो वारकरी आपल्यासोबत या पुण्यनगरीमध्ये दाखल झालेत. हजारो किलोमीटरचा प्रवास हे वारकरी पायी चालून करणार आहेत. त्यांच्या पायांना अगदी मॉलिश देण्यासाठी पुण्यामध्ये काही कार्यकर्ते हे स्वतःहून प्रयत्न करतायत. ते वारकऱ्यांसाठी मॉलिश करतायत, त्यांचे पाय चेपून देतात. त्यांना जर काही त्रास होत असेल आधी त्यासाठीही काम करतायत. आपण आज त्यांच्यासोबत गप्पा मारूयात. रामकृष्ण हरी माऊली, तुम्ही ही जी सेवा देताय त्याबद्दल काय सांगाल? आम्ही ह्या तनिष्का ग्रुपच्या माध्यमातून आम्ही हे सगळं करतो आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट नॅचरोपॅथी हे ताडीवाला रोडला आहे आणि त्यांची टीम आहे आणि गेल्या बऱ्याच 3 वर्षापासून आम्ही हे सर्व्हिस करत आहे याच्यामधून. आणि भाविकांची ही सेवा आहे, आम्हाला वारकऱ्यांना आम्ही पोच करतो आणि अशा माध्यमातून आम्हाला हे आशीर्वाद भेटतो आहे ह्यांचा. गेले आम्ही 3 वर्षापासून हे करतो आहे. 9 वाजल्यापासून जवळजवळ 250-300 वारकऱ्यांना आम्ही सेवा मसाज हे करतो, आम्ही मसाज करतो आम्ही या गोष्टी. वारकऱ्यांना तुम्ही ही जी सेवा देताय त्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत किंवा कोणकोणत्या पद्धतीची तुम्ही सेवा देताय? कोणाचे पाय दुखत असेल, कोणाचे मसाज टाईट झालेले असतील, पुढे हाडं जाम झालेले असतील कुठल्या गोष्टीचे, कोणाचे शिरा टाईट झाले असतील, कोणाचं लूज झालेलं असेल, काही माध्यमातून त्यांचे आम्ही ही सेवा पुरवत आहे त्यांच्यामध्ये. वारकरी खरं तर लाखो पावलं चालून ही वारी कंप्लीट करतात आणि आज तुम्ही त्यांचे पाय चेपून देतात. तर काय भावना आहेत? ह्या 2 दिवस पुण्यामध्ये पालखी आहे, तर तुम्ही काय तुमच्या भावना असतील? काय नाही, सुखरूप पोचावं वारकऱ्यांची, शेतकऱ्यांना पाऊस पडावं ही माध्यमातून आम्हाला हेच वारकऱ्यांचा आशीर्वाद त्यांना भेटावं. ही विठू रखुमाई पंढरपूरपर्यंत सुखरूप पोचावे, हे ज्ञानेश्वर माऊली विठोबा संत तुकाराम महाराज यांची सुखरूप पालखी पोचावी हेच आमचे. माऊली, तुम्ही ही सेवा देत आहात, तुम्ही इतकी सेवा करत आहात, तर तुमचं काय म्हणणं आहे आणि काय वाटतं तुम्हाला? माझं म्हणणं असं आहे, आम्ही तनिष्का ग्रुपतर्फे आम्ही जो मसाज देतो आहे ते सगळं खायला प्यायला ते सगळे देतात, पण अशी ही सेवा कोण करत नाही. ही सेवा आमच्या माध्यमातून होते. आनंद आम्हाला खूप आहे, कारण काही लोक असं म्हणतात की आमचे स्वतःचे पोरं आमचे पाय लावत नाही, तुम्ही आमचे एवढे घाण पाय असून तुम्ही चोळता. आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आम्हाला थकवा कमी वाटतो. हे आम्हाला जास्तीत जास्त आम्हाला बरं वाटतं. तुमची ही जी सेवा आहे ती खरंच अनोखी आहे. तितके पावलं चालल्यानंतर त्यांनी तुम्ही सेवा देत आहेत, तर कोणाकोणाला अशी सेवा देता आणि किती जण साधारणतः तुम्ही 2 ते 3 दिवसामध्ये देता? आता आम्ही ह्या की अगोदर काल दापोडीमध्ये होतो. दापोडीमध्ये कमीत कमी 500-550 लोक होते. त्यांची सगळ्यांची सेवा दिली आणि आता आज इथं चालू आहे. बरी वाटते, चला वाटतंय. तुम्ही इतका मोठा प्रवास करणार आहात आणि आता तुम्हाला छान पाय दाबून मिळालं, फायदा वाटतंय, जीवाला विश्रांती वाटते. झालं 25 वर्षे वारी करते, आनंद वाटतंय. वारी करून कसं वाटतं? छान वाटतंय, आनंद वाटतंय ना, दुसरं काही नाही. आनंद वाटतंय, जीवाला सुख वाटतंय. जरा थोडं आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणासाठी तुम्ही वारीसाठी आला तर काय साकडा असेल पांडुरंगाकडे? आरक्षण असेल मागाय आल्या. आणि ही सेवा तुम्हाला मिळाली आता पाय चेपून देण्याची, त्याबद्दल कसं वाटलं? छान वाटलं. लई पाय दुखू लागले, आनंद झाला. आता वारीला माऊलीला जायचं, पंढरीला. शहरामध्ये लाखो वारकरी आलेत, अनेक पावलं ही चालून आत्ताही आलेत आणि यापुढेही त्यांचा मोठा प्रवास असणार आहे. त्यासाठी ही पावलं दाबण्याची जी सेवा आहे ती खरंच एक पांडुरंगाचरणी चांगली दिलेली सेवा आहे. ही एका अर्थाने वारी आहे जी या लोक करतात, ह्या लोकसेवेतून करतात. असेच उपक्रम पुणे शहरामध्ये खूप चालू आहेत. आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वारीचे वेगवेगळे हे अनुभव आहेत ते घेणारच आहोत. त्यामुळे कंटिन्यू बघत राहा नवराष्ट्र. धन्यवाद.